नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून TCSने जे काही विचारलेले प्रश्न आहेत यापूर्वी हे प्रश्न आपण पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये आपण 1000 प्लस प्रश्नाचा सराव घेणार आहोत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी, जीके आणि इंग्लिश या 3 विषयाचे व्हिडिओ प्रोव्हाइड केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ क्रमांक आपला 12व्या क्रमांकाचा आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे TCS पॅटर्ननुसार प्लेलिस्ट। ही प्लेलिस्ट जर पाहिली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर पहा मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न TCS या ठिकाणी विचारतं आणि आपण या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत। त्यामध्ये 4 ऑप्शन देत आहोत आणि त्या 4 ऑप्शनचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला देत आहेत, म्हणजे जेणेकरून शिफ्ट वाईज पेपर झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल। ठीक आहे, तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आज आपण मराठीचे काही महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत। हे क्वेश्चन तुमचे TCSनं यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे, धग असतेच आसपास हा रिकाम जागा यांचा कविता संग्रह आहे। मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न कधी कधी असं पण विचारलं जाईल, धग असतेच आसपास हा रिकाम जागा आहे, मग कविता संग्रह आहे, कादंबरी आहे की कुठल्या स्वरूपामध्ये हा समीक्षा आहे, अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील। तर धग असतेच आसपास हा मित्रांनो या ठिकाणी कोणाचा कविता संग्रह आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे। पहिला ऑप्शन पहा मित्रांनो, आशा बर्वे। 2 नंबरचा ऑप्शन आहे कल्पना दुधाळ। त्याच्यानंतरचा ऑप्शन पहा मित्रांनो 3 नंबरचं अरुण कोल्हाटकर आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे इरावती कर्वे। तर पहा मित्रांनो, धग असतेच आसपास हा जो काही कविता संग्रह आहे हा कोणाचा कविता संग्रह आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। मग हा जो काही कविता संग्रह आहे तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो कल्पना दुधाळ यांचा। कोणाचा आहे? कल्पना दुधाळ यांचा हा धग असतेच आसपास हा या ठिकाणी कविता संग्रह, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला TCS विचारतं। त्यामुळे मित्रांनो, आपण TCS पॅटर्ननुसार मराठी त्याच्यानंतर जीके आणि इंग्लिश या 3 सब्जेक्टची मित्रांनो 1000 प्लस प्रश्नाची PDF तुमच्यासाठी अवेलेबल केलेली। ही प्रिव्हियस इयर असणार आहे, त्याचं विश्लेषणसुद्धा, संपूर्ण क्वेश्चनचं विश्लेषणसुद्धा केलेलं आहे। त्यामुळे ही PDF तुम्हाला फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये अवेलेबल करण्यात आलेली आहे। ठीक आहे, फक्त 50 रुपयामध्ये ही PDF तुम्ही परचेस करू शकता। ठीक आहे, ही जर PDF तुम्हाला परचेस करायची असेल तर 7977092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। ठीक आहे, तर धग असतेच आसपास हा कोणाचा कविता संग्रह आहे, तर हा कल्पना दुधाळ यांचा कविता संग्रह आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। आता कविता संग्रहाविषयी किंवा ह्या पुस्तकाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पहा, या ठिकाणी धग असतेच आसपास हा कल्पना दुधाळ यांचा कविता संग्रह आहे। अरुण कोल्हाटकर यांचा चंद्राची दुसरी बाजू, चिरीमिरी, द्रोणा, भीज की वही हे कोणाचं आहे, तर हे अरुण कोल्हाटकर यांचे। पहा, चंद्राची दुसरी बाजू, चिरीमिरी आणि द्रोणा हे जे काही पुस्तक आहेत कोणाचे, तर अरुण कोल्हाटकर यांचे आहेत। त्याच्यानंतर पहा, इरावती कर्वे यांचं युगांत, धर्म आणि परिपूर्ती हे कोणाचे, तर इरावती कर्वे यांचा आहे। पुढचा प्रश्न पहा 2 नंबरचा। आणि या 10 पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर येतात हे इमानदारीने तुम्ही टाका। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 10 पैकी जर 5च्या सुद्धा कमी मार्क जर येत असतील तर तुमच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। परीक्षा ह्या लवकरच होणार आहेत, त्यामुळे ह्या PDF तुम्हाला त्या दृष्टिकोनातून बनवलेल्या आहेत, तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल। तर पहा, प्रभाकर पांधे यांची साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली सौंदर्य अनुभव ही पुस्तक रिकाम जागा या प्रकारातील आहे। आता प्रभाकर पांधे यांची जी काय मित्रांनो सौंदर्य अनुभव हे जे काही पुस्तक आहे याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहे, तर हे या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आहेत? मग पहा, आत्मकथन, त्याच्यानंतर कथासंग्रह, त्याच्यानंतर समीक्षा, त्याच्यानंतर कविता संग्रह। तर पहा, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। तर प्रभाकर पांधे यांची सौंदर्य अनुभव ही जी काही पुस्तक आहे किंवा ही जी काही कादंबरी, तर हे काय मित्रांनो एक समीक्षा आहे। काय आहे मित्रांनो? एक समीक्षा आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। IMP प्रश्न, सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। मग पहा मित्रांनो, आपण अभ्यास करतो वेग आणि TCS विचारतं वेगळं, IBPS विचारतं वेगळं, मग त्या ठिकाणी आपला रिझल्ट जातो, मग आपण म्हणतो की आपण जे वाचलं ते आलंच नाही। मग हेच होतं की TCS आणि IBPSला नेमकं अपेक्षित काय हे तुम्हाला ज्यावेळेस कळलं त्याच वेळेस मित्रांनो तुम्ही यशाच्या जवळ जाणार आहात। अशा स्वरूपाचे प्रश्न जर केले तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी पैकीचे पैकी गुण या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार मिळू शकतात। परंतु अशा स्वरूपामध्ये तुमचा अभ्यास असणं हे गरजेचं आहे। हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण ह्या PDF तयार केलेल्या आहेत। याची फीसुद्धा खूप कमी आहे। तर पहा, प्रभाकर पांधे यांचे सौंदर्य अनुभव हे पुस्तक समीक्षा या प्रकारातील आहे आणि या साहित्य पुस्तकाला या ठिकाणी 1982 मध्ये हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता। हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की प्रभाकर पांधे यांची सौंदर्य अनुभव ही जी काही समीक्षा पुस्तक आहे तर याला साहित्य अकादमी पुरस्कार कधी मिळाला होता, तर 1982 मध्ये मिळाला होता। लक्षात ठेवा, सौंदर्य अनुभव हे कोणाचा आहे, तर हे कोणाची समीक्षा आहे, तर ही प्रभाकर पांधे यांची आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? म्हणजे भूमी हे साहित्य अकादमी पुरस्कार भूमी या पुस्तकाला सुद्धा भेटलेला आहे। तर हा कोणाचं पुस्तक आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। भूमी हे पुस्तक कोणाचं आहे? पहिलं ऑप्शन पहा विजया राजाध्यक्ष, 2 नंबरचे दुर्गा भागवत, 3 नंबरचे आशा बर्वे आणि 4 नंबरचे आशावरी काकडे। तर पहा या ठिकाणी भूमी हे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले महत्त्वाचं पुस्तक आहे। याचे लेखिका कोण आहेत? तर भूमी या पुस्तकाच्या लेखिका आशा बर्वे आहेत। कोण आहेत? आशा बर्वे। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचं विश्लेषण परीक्षेभिमुख आपण पाहूयात। तर पहा भूमी या पुस्तकाच्या लेखिका आशा बर्वे आहेत। मित्रांनो 100% प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो। कोण आहेत? आशा बर्वे। पैश या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर दुर्गा भागवत। ही कादंबरी तलाठी भरतीला विचारले की पैश ही कादंबरी कोणाची आहे? तर ही कादंबरी दुर्गा भागवत यांची। तर पहा सौंदर्य अनुभव हे पुस्तक समीक्षा प्रकारातील आहे। हे प्रभाकर पांधे यांचे हे पुस्तक आहे। ओल हरवलेली माती हे कोणाचं पुस्तक आहे किंवा हे कोणाची कादंबरी आहे? तर पहा ओल हरवलेली माती हा कथासंग्रह आहे आणि हा कोणाचा आहे? तर नीरजा यांचा हा कथासंग्रह आहे। नीरजा नावाचे लेखक आहेत त्यांचा हा ओल हरवलेली माती हा एक कथासंग्रह आहे, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रवीण सुखदेव, 2 नंबर किरण येवले, 3 नंबरचा ऑप्शन आहे सुधीर सर रसाळ आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे किरण गुरव। तर पहा बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो किरण गुरव। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? किरण गुरव। बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर किरण गुरव। अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो TCS विचारतं। मग मित्रांनो 1-2 प्रश्न स्टार्टिंगला जरी असे आपल्याला टाकले तर आपल्याला घाम फुटतो। याचं कारण असं की आपण योग्य दिशेने अभ्यास केलेला नसतो। मित्रांनो तुम्हाला सुद्धा होत असेल खूप काय अभ्यास केला परंतु तुम्हाला परीक्षेला मार्क कमी येत असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर आठवत नसेल तर मित्रांनो अशा स्वरूपाचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे। ह्या PDF मित्रांनो तुम्हाला त्याचसाठी अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक किरण गुरव आहेत। आता या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पहा या ठिकाणी बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार 2021 मध्ये मिळालेला होता। या पुस्तकाचे लेखक किरण गुरव आहेत। म्हणजे बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक किरण गुरव असून या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार 2021 मध्ये मिळाला होता। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ज्या पुरस्कृत पुस्तक आहेत म्हणजे ज्या पुस्तकाला काही ना काहीतरी पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे हे पुस्तक तुम्हाला 100% परीक्षेला विचारले जातात म्हणजे जातात। त्यामुळे पुस्तक साहित्य लेखक हे तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे। 5 नंबरचा प्रश्न पहा योग्य विराम चिन्ह वापरून खालील योग्य पर्याय निवडा। आता योग्य विराम चिन्ह तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहे। तर पहा संतोष ओरडला मी घरीच राहणार आहे। संतोष काय ओरडला? संतोष ओरडला मी घरीच राहणार आहे। आता योग्य विराम चिन्हाचा वापर कसा करायचा हे मित्रांनो तुम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे कारण की मित्रांनो यावर आधारित TCS 100% प्रश्न विचारतो। म्हणजे तुमचे जे काही आता हे जे काही मी PYQ घेत आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला समजत आहे की कोणते टॉपिक करायचे। लक्षात ठेवा मराठीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर मित्रांनो वाक्प्रचार आणि याच्यानंतर तुमचे सेंटेन्स जे काय असतात ते सिंपल सेंटेन्स, पास्ट टेन्स म्हणजेच मित्रांनो तुमचा जे काही काळ आहे ह्या काळावर आधारित सुद्धा तुम्हाला TCS प्रश्न विचारतं। त्याच्यानंतर अलंकार सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतं। तर TCS नेमकं कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस मार्क त्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। TCS GK साठी, इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी कोणते महत्त्वाचे टॉपिक TCSच्या दृष्टिकोनातून हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ठीक आहे। तर पहा संतोष ओरडला मी घरी राहणार आहे। संतोष काय ओरडला की मी घरी राहणार आहे। मग पहा संतोष म्हणत आहे की मी घरी राहणार आहे। मग आता खाली 4 ऑप्शन दिलेले त्यापैकी योग्य ऑप्शन कोणतं? तर पहा पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे संतोष ओरडला मी घरी राहणार आहे। या ठिकाणी पहा एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे परंतु उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी असणार आहे का नाही कारण की उद्गारवाचक चिन्ह म्हणजे आपल्या मनातले भाव असतात ते यामध्ये मनातला भाव आहे का नाही। त्याच्यानंतर पहा संतोष ओरडला मी घरी राहणार। संतोष ओरडला मी घरी राहणार। आता संतोष ओरडला या ठिकाणी कॉमा पाहिजे होता फुल स्टॉप या ठिकाणी कॉमा त्यांनी दिलेला नाही म्हणून या ठिकाणी हे दुसरं सुद्धा आन्सर या ठिकाणी येणार नाही। त्याच्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन पहा संतोष ओरडला मी घरीच राहणार आहे। आता संतोष ओरडला मी घरीच राहणार आहे। मग या ठिकाणी पहा संतोष ओरडला या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे। त्याच्यानंतर मी घरीच राहणार। आता या ठिकाणी पहा प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। प्रश्नार्थक चिन्हाचा अर्थ होतो की या ठिकाणी कुठला तरी प्रश्न विचारले। मग मला सांगा संतोषने या ठिकाणी कुठला प्रश्न विचारला का नाही विचारला म्हणून हे प्रश्नार्थक चिन्ह सुद्धा या ठिकाणी चुकीचं असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा चुकलं। आता ऑप्शन क्रमांक 4 पाहूया संतोष ओरडला ओरडल्याच्या नंतर कॉमा दिलेला आहे त्याच्यानंतर मी घरी राहणार। आता मी घरी राहणार हे विधानार्थी
सरळ सरळ वाक्य आहे म्हणून या ठिकाणी फुल स्टॉप. म्हणजेच मित्रांनो संतोष ओरडला, त्याच्यानंतर कॉमा आणि लास्टला मी घरी राहणार, त्याच्यानंतर काय फुल स्टॉप. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. तर पहा या वाक्यामध्ये योग्य चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. संतोष ओरडला मी घरी राहणार हे योग्य वाक्य आहे. 6 नंबरचा प्रश्न पहा, भाव्य प्रयोगात कर्म असल्यास रिकाम जागा विभक्तीमध्ये असते. आता मित्रांनो प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. तुम्हाला माहीतच असेल प्रयोगाचे 3 प्रकार. जर माहीत जर नसतील तर लक्षात ठेवा. प्रयोगाचा पहिला प्रकार येतो पहा, प्रयोगाचा पहिला प्रकार. आता प्रयोग 3 प्रकारचे आहेत. प्रयोग किती 3 प्रकारचे. प्रयोग टॉपिकवर 100% TCS प्रश्न विचारतं. प्रयोग 3 प्रकारचे आहेत. पहिला प्रयोग पहा मित्रांनो या ठिकाणी, जो की आपल्याला पहिला प्रयोग आपल्याला नेहमी विचारला जातो तो म्हणजे मित्रांनो पहा या ठिकाणी कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर कर्मणी, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि 3 नंबर भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोग असे 3 या ठिकाणी प्रयोगाचे प्रकार आहेत. ठीक आहे, आता प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणतं, भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये कर्म असल्यास या ठिकाणी कोणत्या विभक्तीमध्ये असतात. मग तुम्हाला विभक्ती सुद्धा माहीत असलं पाहिजे. प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, मग त्याचे प्रत्येक आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे संपूर्ण मित्रांनो आपल्या PDF मध्ये मी दिलेलं आहे. मग प्रयोग ओळखत असताना कशा स्वरूपामध्ये ओळखायचा, तर पहा या ठिकाणी जो की कर्तरी प्रयोग तुम्हाला विचारला जाईल. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय मित्रांनो, कर्तरी प्रयोग म्हणजे ज्यावेळेस कर्त्याला कुठल्याही प्रकारे विभक्तीचा प्रत्यय नसतो त्यावेळेस तो कर्तरी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते आणि कर्माला कर्त्याला कुठला तरी प्रत्यय असतो त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजे पहा मित्रांनो कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कुठल्याही प्रकारे पहा, कर्त्याला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रत्यय नसतो. कर्त्याला कुठल्याही प्रकारे प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असते, मात्र कर्त्याला हा या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो. विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर भाव्य प्रयोगाला काय असतं, तर भाव्य प्रयोगामध्ये कर्ता कर्म या दोघांना सुद्धा विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात. मग आपल्याला प्रश्न काय विचारला, भाव्य प्रयोगामध्ये कर्म असल्यास ते कोणत्या विभक्तीमध्ये असते. आता पहा भाव्य प्रयोगामध्ये जर कर्म असल्यास ते कोणत्या विभक्तीमध्ये असले, प्रथमा, सप्तमी, द्वितीय आणि तृतीय. तर यापैकी पहा मित्रांनो भाव्य प्रयोगामध्ये जे की मित्रांनो तुम्हाला भाव्य प्रयोगामध्ये जे तुम्हाला कर्म असतं आणि ते कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असतं. तर पहा आता भाव्य प्रयोगामध्ये मित्रांनो, भाव्य प्रयोगामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघाला सुद्धा या ठिकाणी प्रत्यय असतात. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि भाव्य प्रयोगामध्ये दोघाला सुद्धा प्रत्यय असतात. आता उदाहरणार्थ मी जर तुम्हाला जर म्हणलं, म्हणजे आता भाव्य प्रयोगामध्ये कर्माला कोणते प्रत्यय असतो, तर कर्माला जो काही प्रत्यय असतो तो असतो मित्रांनो या ठिकाणी द्वितीयाचा. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे द्वितीयाचे या ठिकाणी प्रत्यय असतात. कसं तर पहा या ठिकाणी जर पाहिलं तर मी जर म्हणलं रामू गाईला, रामूने गाईला बांधली. रामूने काय केलं, गाईला बांधली. आता मी जर म्हणलं हा कोणता प्रयोग आहे, तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम काय करता, वाक्यामधलं कर्ता आणि कर्म ओळखता येणं गरजेचं असणार आहे. मग पहा मी काय म्हणलं, रामूने गाईला बांधले. बांधणारा कोण आहे मित्रांनो, रामू आहे. कोण आहे बांधणारा कोण आहे, रामू आहे. मग रामू काय झाला, कर्ता. म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का, लागला कर्त्याला प्रत्यय. त्याच्यानंतर कोणाला बांधत आहे, तर तो गाईला बांधत आहे. मग गाईला सुद्धा प्रत्यय लागला, ला प्रत्यय हा गाईला सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे. मग ज्यावेळेस कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागतो, कर्माला सुद्धा प्रत्यय लागतो, त्यावेळेस तो भावी प्रयोग असतो. काय असतो मित्रांनो, भावी प्रयोग. त्यावेळेस तो भावी प्रयोग असतो. आता जे काही कर्म आहे, आता हे जे काही गाय या ठिकाणी कर्म आहे, तर कर्माला कोणाचा प्रत्यय लागला, द्वितीयाचा लागला. द्वितीयाचे प्रत्यय पहा कोणते आहेत, सलाते, सलानाते. स ला ते स ला ना ते. ठीक आहे, तर पहा आता गाईला कोणता प्रत्यय लागला, ला प्रत्यय लागला. ला प्रत्यय कोणाचा आहे, द्वितीयचा आहे. म्हणून भावी प्रयोगामध्ये जर कर्म असेल तर कर्माला हा द्वितीयचा प्रत्यय लागत असतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, आपल्या PDF मध्ये सुद्धा तसा उल्लेख केलेला आहे. आता पहा तसं पुढचा प्रश्न पहा 7 नंबरचा, समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द सांगा. तर अरण्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. पहा पहिलं ऑप्शन आपल्याला 4 ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत आणि त्याचं विश्लेषणसुद्धा मी खाली दिलेले. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या PDFचा 100% फायदा होईल. त्यामुळे मित्रांनो 50 रुपयाकडे पाहू नका. अतिशय माफक दरामध्ये तुमची चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी केली जाणार आहे.
तर पहा आरण्य या शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे, समानार्थी शब्द सांगायचे. तर आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द जर पाहिला तर या ठिकाणी पहा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे सदन, 2 नंबरचं दिलेलं आहे आलय, 3 नंबरचं ऑप्शन दिले कानन, 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो आनंद. तर आरण्य या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो या ठिकाणी कानन, म्हणजे आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो कानन. आता याचे समानार्थी शब्द पाहूयात आपण. पहा आरण्य म्हणजे कानन, जंगल, वन, विपिन आणि रान. आरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द, हे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. ह्या PDF तुम्ही वारंवार वाचा, 100% तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. मी वारंवार सांगत आहे. आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कानन, जंगल, वन, विपिन आणि रान. याच्यावर PDF सुद्धा मी बनवले, त्यामुळे ज्या PDF आहेत त्या PDF आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर ते व्हिडिओ, हे दोन्ही सुद्धा गोष्टी जर तुम्ही जर केल्या तर तुमचे जास्तीत जास्त लक्षात राहील. म्हणजे अगोदर व्हिडिओ पहा, नंतर त्याचे PDF वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आलय या शब्दाचे समानार्थी शब्द घर, सदन, भवन, निवास, धाम, गेह, ग्रह आणि निवारा. हे आलय या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आनन या शब्दाचे समानार्थी शब्द पहा मुख, तोंड, वदन आणि तुंड. हे आनन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आपण म्हणतो पहा कवळ घेता, घास घ्या श्रीहरीच्या. आपण म्हणतो ना ते आपल्या लग्न असेल किंवा या कार्यक्रमामध्ये किंवा कुठलं सप्ताह असेल तर या सप्त्यामध्ये जेवत असताना पहा म्हणतात पहा कवळ घेता काय नाम घ्या श्रीहरीचे, काहीतरी एक असे पहा त्याच्यामध्ये आनन हा शब्द येतो. पहा आनन या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो पहा मुख, तोंड, वदन. वदन घेता, वदन कवळ, हे आहे ना याचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा विठीदांडू या शब्दाचा समास तुम्हाला सांगायचा आहे. विठीदांडू या शब्दाचा समास या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. विठीदांडू या शब्दाचा समास तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. तर पहा या ठिकाणी पहिले दिले समाहार द्वंद्व समास, 2 नंबर वैकल्पिक द्वंद्व समास, 3 नंबर दिले इतर द्वंद्व समास, 4 नंबर यापैकी नाही. तर विठीदांडू हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले. तर पहा समास सोडत असताना कधीसुद्धा जे की आपल्याला शब्द दिला जातो त्याचा विग्रह करता येणं खूप गरजेचं आहे. आता पहा विठीदांडू, आता पहा विठी आणि दांडू, विठी आणि दांडू, विठी आणि काय मित्रांनो दांडू, विठी आणि दांडू. मग पहा आपण विठी दांडू याचा विग्रह कसा केला, विठी आणि दांडू केला. म्हणजे या दोघांमध्ये काय आपण जोडलं, आणि जोडलेले. मग ज्यावेळेस समासिक शब्दाचा विग्रह करत असताना आणि काय समासाचा विग्रह करत असताना आणि व यासारखे उभयनवी अव्यय जोडले जातात त्यावेळेस तो कोणता असतो, तर तो असतो मित्रांनो इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास म्हणजे ज्या शब्दाचा विग्रह करत असताना आणि व या उभयनवी अव्ययाचा वापर केला जातो त्यावेळेस तो कोणता असतो, इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असतं. म्हणून विठीदांडू हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूयात परीक्षाभिमुख. पहा विठीदांडू या सामासिक शब्दाची फोड करताना विठी आणि दांडू अशा प्रकारे केली जाते. ज्या शब्दाची फोड करताना किंवा विग्रह करताना आणि व शिवाय या उभयनवी अव्ययाचा वापर केला जातो तेव्हा तो इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असतं. जसे की आई वडील, आई आणि वडील, भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. म्हणून विठीदांडू हा इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय, आता मित्रांनो PDF मध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याचे समजून सुद्धा सांगितलेले आहे. याच्यामध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तर पाहतो आणि थोडक्यात माहिती पाहतो. ठीक आहे. खालील एकवचनी शब्दाचे अनेक वचन लिहा. आता खेडे हा शब्द कसा आहे मित्रांनो, हा खालील एकवचनी शब्दाचे अनेक वचन आपल्याला या ठिकाणी करायचे. म्हणजे खेडे हा शब्द एकवचनी आहे, त्याचा अनेक वचन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर पहा खेडे हा एकवचनी असलेला शब्द आहे, त्याचा अनेक वचन पहा. ऑप्शन क्रमांक 1 दिलेलं आहे खेडा, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे खेडी, 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे खेडे, 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे खेड. तर पहा खेडे या शब्दाचं, खेडे पहा खेडे या शब्दाचं जर तुम्ही अनेक वचन केलं, आता खेडे हा शब्द एकवचनी आहे. पहा खेडे हा शब्द एकवचनी आहे, खेडे हा शब्द एकवचनी आहे. त्याचं जर तुम्हाला अनेक वचन करायचं असेल तर ते काय होणार, खेडी. ते काय होणार मित्रांनो या ठिकाणी खेडी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. खेडे या शब्दाचं अनेक वचन खेडी असं होणार आहे. जसे की मित्रांनो केळे या शब्दाचं अनेक वचन काय होणार, केळी. जसे की तळे या शब्दाचं अनेक वचन होणार तळी. हे लक्षात ठेवा. PDF मध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दिलेलं आहे, त्यामुळे चांगला अभ्यास करा. परीक्षा लवकरच होणार आहेत. म्हणजे या PDF मधून मित्रांनो तुम्हाला अभ्यासाची दिशा आणि एक मित्रांनो TCS पॅटर्न या ठिकाणी समजणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 10 नंबरचा प्रश्न, माझ्या गोव्याच्या भूमीत हा कविता संग्रह कोणाचा आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत, किंवा असं पण विचारलं जाईल की या ठिकाणी माझ्या गोव्याच्या भूमीत हा रिकाम जागा आहे, मग कविता संग्रह आहे, कथा संग्रह आहे का,
कादंबरी आहे की अशा स्वरूपाचे प्रश्नसुद्धा तुम्हाला TCS विचारते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे पुस्तक, कादंबरी आणि तो नेमकं कोणत्या प्रकारामध्ये हे तुम्हाला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपले जे काही PDF आहेत त्या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेले क्वेश्चनची क्वालिटी तुम्हाला 100% मित्रांनो समजत असेल आणि ही क्वालिटी जर तुम्ही अशी केली तर 100% तुम्हाला मित्रांनो मराठीला जर चांगला अभ्यास जर केला तुम्हाला पैकीच्या पैकी सुद्धा गुण या ठिकाणी मिळू शकतात. किंवा जर थोडासा 1-2 मार्क जर कमी जास्त जर झाला तर मित्रांनो 22-23 मार्क तुमचे कोठच गेले नाही जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर. ठीक आहे. तर माझ्या गोव्याच्या भूमीत हा कविता संग्रह कोणाचा आहे? पहिलं ऑप्शन पहा, बाळकृष्ण भगवंत बोरकर. 2 नंबरचा ऑप्शन आहे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. 3 नंबरचा ऑप्शन आहे विद्या बाळकृष्ण रेबाळे आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे शंतनू प्रभाकर पतांगे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत हा कविता संग्रह कोणाचा आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगू शकता. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर. ऑप्शन क्रमांक 1 होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न मित्रांनो TCSने विचारले, सर्वचे सर्व प्रश्न TCSने विचारलेले आहेत. आता याचं विश्लेषण पाहूयात. पहा, माझ्या गोव्याच्या भूमीत हा कविता संग्रह बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा आहे. बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने गौरविले आले. पहा, माझ्या गोव्याच्या भूमीत हा जो काही कविता संग्रह कोणाचा आहे तर हा आहे मित्रांनो कोणाचा आहे? बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा आहे. या बोरकर यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेले आहे. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण एकूण 10 प्रश्न मराठी व्याकरणाचे या ठिकाणी विश्लेषणासहित पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 100% याचा फायदा होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे काही क्वेश्चन पाहणार आहोत. हा मित्रांनो आपला TCS पॅटर्ननुसार व्हिडिओ क्रमांक या ठिकाणी 12व्या क्रमांकाचा होता. व्हिडिओ क्रमांक 12व्या क्रमांकाचा होता. हे जे काही 11 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पहा. 100% मी तुम्हाला सांगतो ते पहा. ते पाहिल्याच्या नंतर त्या PDF घ्यायच्या का नाही नंतर ठरवा. ठीक आहे. तर हे 12 व्हिडिओज आपले आतापर्यंत झालेले आहेत. 11 व्हिडिओची मित्रांनो प्लेलिस्ट आहे आणि हा 12व्या क्रमांकाचा व्हिडिओ. जर पहिले 11 व्हिडिओ जर पाहिले नसतील तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी TCS पॅटर्न क्वेश्चन म्हणून प्लेलिस्ट आहे. ही प्लेलिस्ट मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये.